त्याच्याबद्दल काही 2-4 कामं सांगता येतील आपल्याला? त्याने गावात पुरे प्युअर ब्लॉक केलेले आहे वायगाव मध्ये. गोरगरिबाची कामं चांगली करते, दुःख सुखामध्ये दवाखाना असू काय असो टायमावर पोहोचते, गरिबाला मदत करते, चांगली काम करते आणि लोकांना त्याची गरज आहे आज. बरं, आपल्या इकडचं काय काय म्हणजे आपल्या शेतकऱ्याच्या काय समस्या असतात नेमक्या? शेतकऱ्याचे पानदान रस्ते, बंधाऱ्याचे रस्ते किंवा समजा अडी अडचणी असली काही पाण्याची तर धावून येतात. जेव्हा जेव्हा काही गरज पडली फोन करते, फोनवर इथं हजर होऊन जातात आणि कामं करतात गरिबाची. म्हणजे आपल्या हक्काचा माणूस आहे. हक्काचा माणूस आहे. काळजीचा माणूस, गरीबाचा काळजीचा आहे तो. आणि असा नाही तर माणूस असाच पाहिजे, नाही तर काय आहे, हे 5 वर्ष निवडून एकदा येते पाय पडते आणि घरी जाऊन तिकडे खुर्चीवर बसते. बरं, असा माणूस नाही. शिंदे साहेब असं आहे. शिंदे साहेब आणि दुसरे उमेदवार यांच्यामध्ये काय फरक आहे? हा माणूस काही कोणाला ब्लॅकमेलिंग काही करत नाही, गोरगरिबाचे काम करतो आणि चांगले काम करतो. ओके, अजून सर आपल्या प्रतिक्रिया काय? तू सांग. बोला, शिंदे साहेबाबद्दल. योग्य उमेदवार आहे म्हणून त्यांच्यासोबत आहे लोक. पण शिंदे सरांना एवढा भरभरून म्हणजे रिस्पॉन्स मिळतोय, याचं काय सिक्रेट आहे बाबा? ते लोकांच्या भविष्यात काम करतील. पूर्ण नाव अच्छा, शिंदे साहेबाचं पूर्ण नाव काय सांगा एकदा? अशोक शिंदे. अच्छा, ते मित्र आहे माझे. अच्छा अच्छा. त्यांचे हे पण कामं चांगले आहे. आता मध्ये पाणी आडवाचे जलसंदर्भाची कामं, गट्टे बांधले आणि इकडे महादेव मंदिराकडे तिथं पण बराच कामं केलेली त्यांनी. ओके ओके. 10-5 लाख रुपयाची कामं चांगले करून गेलेले. 5 कोटीचं काम तिथं देमुनी मंदिर तिथं गेलेले आहे. गरीब लोकांना लग्न बिग्न सगळं आणि टायमावर हजर राहते कोणत्याही बी कामाला, सुखा दुखात मौतीला कुठल्याही अडचणीत चांगले कामं करतात. अच्छा, म्हणजे एका फोनवर हजर राहणारा माणूस, हो. आपल्या हक्काचा माणूस. हक्काचा माणूस आहे. हा. राईट. अजून काय त्यांच्याबद्दल त्यांनी काय काय कामं केले थोडंफार काही बस आठवतंय असंच तुम्हाला? नेता पाहिजे आम्हाला. हा असं निवडून आला तर हेच आमचे कामं करील ही इच्छा आहे आमची आणि सगळे लोक मतदार बी त्यांच्याच मागे आहे आता. मग शिंदे साहेबांनाच तुम्ही, हो हो शिंदे साहेबांनाच वोटिंग करणार? अशोक शिंदे. अशोक शिंदे साहेबांनाच तुम्ही आता मशालला म्हणजे मशाललाच निवडून देणार असं म्हणायचं. आणि बाकीच्यांनाही तेच आणि सांगणार. आमचे गाडी जळगावचे शंकर पाटील ठोंबरे हे पण खूप कधी पहिले बी पंचायत समितीला आले होते, अपक्ष आले होते, पण आताही कुठल्याही कामामध्ये एक काही माहीत पडलं लगेच येते आणि कामाला विल्हेवाट लावते. ते कधी बी असं दुजा भाव करत नाही. इलेक्शन झालं तर सगळे माणसं समजून घेत असतात. ओके, धन्यवाद सर. अजून काही बोलायचं आपल्याला?